त्याचा उल्लेख या ठिकाणी केला की आदिवासी हे भारताचे मूळ मालक आहेत. हे विधान त्यांचं नाही आहे, हे विधान माझं नाही आहे. हे या देशाच्या सुप्रीम कोर्ट सर्वोच्च न्यायाधीश, या सर्वोच्च न्यायाधीशाचं हे मत आहे. त्यांनी सांगितलं आदिवासी ही भारत के मूल मालिक है, वे आदिकाल से भारत में वास करते हैं, ये मूलवासी है, इन्हें उनके मूलवासी होने का अधिकार से वंचित रखना, उन पर अन्याय करना है. उन्हें मूल निवासी और भारत के प्रथम नागरिक होने का सम्मान देने की जवाबदारी हर सरकार की है. देश के हर नागरिक की यह नैतिक जिम्मेदारी. ये सुप्रीम कोर्टने का सुप्रीम कोर्टने सांगितलं की या देशाचा प्रत्येक नागरिकाची जबाबदारी. हा जो मूलवासी आहे त्याला सन्मान द्या, त्याला त्याचा अधिकार द्या. तो काही मागत नाही. इथं पाणी असेल, इथं जंगल असेल, या सगळ्यांचं खऱ्या अर्थानं रक्षण करण्याचं काम कोण करत असेल तर तो आदिवासी करतो. अनेक वेळा असं बोललं जातं की आदिवासींच्या मार्फत जंगलमध्ये कटाई केली जाते, आणखीन काही नुकसान केलं जातं. पण तुम्ही बारकाईने अभ्यास केला तर या देशाची जेवढी वनसंपत्ती आहे ती वनसंपत्ती जतन करण्याची आणि वाजवण्याची कामगिरी कुणी केली असेल तर ती फक्त आदिवासींनी केली. आणि त्यामुळे त्यांचा हा हक्क आहे. आणि तो हक्क जर टाळला जात असेल तर वेळप्रसंगी संघर्ष करावा लागेल. संघर्ष याचा अर्थ नक्षलवाद नव्हे. त्यांनी नक्षल विचार घेतलेला आहे, त्यांनी कायदा हातात घेतलेला आहे. त्यांनी नक्षल विचार घेतलेला आहे, त्यांनी आदिवासींच्या सुद्धा अत्याचार केले. जो खरा आदिवासी आहे तो आदिवासीच्या हिताची जपणूक करेल. तो कधीच त्यांचा अन्याय होऊन देणार नाही. त्या अन्यायाच्या विरुद्ध तो संघर्ष करायला तयार होईल. आणि म्हणून अन्यायाच्या विरुद्ध लढतो तो आदिवासी हा नक्षली कधी असू शकत नाही याचा विचार आपण केला. आपण बघतो कालच आपण पाहिलं काहीतरी घडलं, काही नक्षल्यांची पोलिसांनी हत्या केली. आणि त्याचं महत्त्वाचं कारण कायदा हातात घेण्याचं काम करून तरुण पिढीने एका वेगळ्या दिशेला न्यायचा प्रयत्न या नक्षल विचाराच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केला जातो. आणि त्याच्यामुळं संपूर्ण आदिवासी समाज हा उद्ध्वस्त होण्याची शक्यता आहे. आणि म्हणून या रस्त्याने जाण्याचा विचार जे मानतात ते आदिवासींचे हितकर्ते असू शकत नाही, मित्र असू शकत नाही. आणि त्यांना विरोध करण्याची भूमिका ही त्यामुळे घ्यावी लागते.